गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 4 मे. माझ्या माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या महिन्यापासून आपण स्टॉकमध्ये ट्रेडिंग करणार आहोत, म्हणजे इक्विटी ट्रेडिंग करणार आहोत. तर त्याचे चॅलेंज आपण आजपासून चालू करणार आहोत. ते चॅलेंज 21 दिवसाचं असेल, म्हणजे 21 डेज ट्रेडिंग चॅलेंज. त्या चॅलेंजचं टार्गेट आपलं प्रॉफिट अँड लॉस नसणार आहे. तर त्या चॅलेंजचं टार्गेट आहे की आपण 21 दिवस पूर्णपणे डिसिप्लिनने ट्रेडिंग करणार आहोत. जे पण आपले रूल्स असतील ते रूल्स आपण फॉलो करून ट्रेडिंग करणार आहोत. तर ते रूल्स काय असेल ते तुम्हाला मी आता सांगतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला आपण 21 डेज कोणते रूल्स फॉलो करणार आहोत ते तुम्हाला सांगतो आता की ते रूल्स काय असतील. तर ते बघून घ्या. पहिलं म्हणजे आपण कॅपिटल वापरणार आहे या चॅलेंजसाठी 1,00,000 रुपये. ठीक आहे. सेकंड आहे आपण 10 ते 2 यामध्येच ट्रेड करणार आहोत. 10च्या आधी ट्रेड नाही घेणार किंवा 2च्या नंतर ट्रेड घेणार नाहीये. हे आपण जी स्ट्रॅटेजी प्रॅक्टिस केली होती त्याप्रमाणे हे रूल बनवलेत आपण. तर ते तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर आहे पर डे ट्रेड. आपण फक्त दिवसाला एकच ट्रेड घेणार आहे, त्यानंतर ट्रेड नाही घेणार. त्यानंतर आहे पर डे रिस्क, म्हणजे आपला स्टॉप लॉस. त्या एका ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस 2%चा असणार, म्हणजे 1,00,000चे 2% म्हणजे 2,000च्या आतमध्ये असेल आपला स्टॉप लॉस पर ट्रेड. आपण फक्त आपली रिस्क कंट्रोल करायची आहे. टार्गेट आपल्याला मार्केट किती देईल ते आपण सांगू नाही शकत. ओके. पर मंथ रिस्क, म्हणजे आपण 2%ची रिस्क एका ट्रेडमध्ये घेतोय, तर तसे आपले 10 ट्रेडमध्ये एसएल हिट झाले तर आपण स्टॉप करणार, म्हणजे 20%ची रिस्क आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण किती गमवू शकतो. किती कमवणार आहे ते आपल्या मार्केटच सांगू शकतं, ते आपण फिक्स नाही करत आहोत. त्यानंतर आहे एंट्री, म्हणजे आपण ट्रेडमध्ये एंट्री कधी घेणार आहे. आपली एकच स्ट्रॅटेजी आहे, जी तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितला असाल, प्रिव्हियस डे हाय लो क्लोज. ही आपली स्ट्रॅटेजी आहे. त्या स्ट्रॅटेजीवरच आपण ट्रेड घेणार. त्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड भेटला नाही तर आपण त्या दिवशी ट्रेड नाही घेणार. ओके. त्यानंतर आहे एक्झिट आपण कधी करणार, जेव्हा स्टॉप लॉस हिट होईल आणि जर आपलं 1:1 टार्गेट भेटला तर आपण स्टॉप लॉस ट्रेड करून कॉस्ट टू कॉस्ट नेणार, म्हणजे खाली आला तरी आपला स्टॉप लॉस होणार नाही. ओके. असं आपण ट्रेड करून आपलं टार्गेट हिट करायचं आहे आपल्याला. आणि आपण यासाठी ब्रोकर वापरणार आहोत ग्रोचा. ग्रोचा माझ्याकडे आधीपासून ब्रोकर आहे. आपण चार्ट फक्त धनमध्ये बघणार आहोत, पण आपण ट्रेड करणार आहोत ग्रोमध्ये. तुम्हाला या 21 डेजमध्ये खूप काही शिकायला भेटेल. रिस्क मॅनेजमेंट, सायकॉलॉजी, खूप काही शिकायला भेटेल. त्यामुळे बघत राहा आपले व्हिडिओज. आता बघूया, आपल्याला आज आपला डे 1 आहे, तर बघू आपल्याला आज ट्रेड कुठे भेटतो. आपण लेवल ड्रॉ करून घेऊ आणि त्यानंतर बघूया कुठे ट्रेड भेटतो. मी तुम्हाला सांगतो. मी या चॅलेंजमध्ये तुम्हाला माझं पूर्ण ट्रेड लॉजिक काय आहे, ट्रेड घेण्यामागचं लॉजिक काय आहे, रिस्क मॅनेजमेंट कशी केली, सायकॉलॉजी काय होती, हे सगळं काही तुम्हाला सांगणार आहे. चला बघूया. मित्रांनो, आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आपल्याला आज ट्रेड भेटला आहे. तुम्हाला सांगतो, आपण टायटनमध्ये एंट्री घेतली आहे. बघा, टायटनमध्ये एंट्री घेतला. स्टॉप लॉस आहे, हा टार्गेट आहे आपला 30 पॉईंटचा स्टॉप लॉस, 7 पॉईंटचा टार्गेट. बाकी कोणत्या या ट्रेडमध्ये नाही एंट्री घेतली अजून. तुम्हाला लॉजिक सांगतो नंतर ट्रेडिंग कंप्लीट झाल्यावरती. जरा आवाज येत असेल तर इग्नोर करा, कारण बाहेर काम चालू आहे. तुम्हाला सांगतो, मी अपडेट करतो की काय होतं त्यामध्ये. टायटनमध्ये आपण घेतले पोझिशन. बघा, इथे घेतलं. बघू आपला स्टॉप लॉस जातो की टार्गेट भेटतंय, तुम्हाला अपडेट करतो मी. मित्रांनो, आपण मला ट्रेडमध्ये कधी एंट्री घेतली होती, 10 वाजता एंट्री घेतली होती आणि आता 12 वाजलेत. अजून स्टॉप लॉस हिट झाला नाही, टार्गेट पण गेला नाही. मार्केट इथेच फिरतंय. आता आपला 1300 पर्यंतचा लॉस आहे. बघू आपला स्टॉप लॉस हिट होतोय की टार्गेट, तुम्हाला अपडेट करतो.
मित्रांनो, पहिल्याच दिवशी आपला आज स्टॉप लॉस गेलाय. बघू शकता टायटनमध्ये आपण अपसाईडसाठी एंट्री घेतली होती. आज आपला 1885 रुपयाचा स्टॉप लॉस हिट झालाय. बघा, ठीक आहे, आपण कोणता रूल ब्रेक नाही केलाय. आपल्या स्ट्रॅटजीप्रमाणे स्टेट घेतलाय, सगळे रूल्स फॉलो केलेत. पण एक लर्निंग तुम्हाला सांगतो की मला काय करायला पाहिजे होतं. आता हा टायटनचा चार्ट आहे आणि हा चार्ट आहे पोझिशन झाले वॉचलिस्टमधून निफ्टीचा चार्ट लावतो. आता मला थोडं ऑब्झर्व करायला पाहिजे होतं. आपण पुढच्या टायमापासून आपण निफ्टीचा चार्ट पण लावू याच्यावर. बघा, निफ्टी अपसाईड गेली होती पण टायटनचा स्टॉक खाली आला होता. तर मला तेव्हाच कळायला पाहिजे होती की टायटनमध्ये विकनेस आहे, त्यामुळे अपसाईड एंट्री नाही घ्यायला पाहिजे होती. तुम्ही बघा, निफ्टीचा चार्ट आणि टायटनचा चार्ट. टायटन खाली आलाय आणि निफ्टी वर गेलाय. सो हे थोडंफार लर्निंग आहे, ते तुमच्यासाठी पण आहे. तर बघू आता उद्या काय होतंय. डे 2 मध्ये आज आपला स्टॉप लॉस हिट झालाय छोटासा. चला, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.